पंचावतार तथा संन्या दीक्षा विधीच्या माध्यमातून एकत्रित झालेला हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, ज्यांनी आपल्याला एकत्रित केलं, ज्यांनी आपल्याला बोलवलं, हा भेटकाळ केला, घडवला, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष परमपूज्य महंत श्री रामचंद्र बाबा. तसा विचार केला तर आमच्या हस्ते या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, आम्हाला बोलवलं, आमच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं. की दीपाच्या बाबतीत बोलत असताना की ज्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये चालत असताना प्रकाशाची अतिशय गरज आहे. तमस्वमा ज्योतिर्गमय म्हटलेलं आहे की अंधकाराकडून प्रकाशाकडे आपल्या ठिकाणी जो असलेला अंधकार, आपल्या ठिकाणी जे असलेला अज्ञान, आपल्या ठिकाणी जे असलेली अविद्या, यांना जर दूर करायचं असेल तर ज्ञानाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. हे ज्ञानाने माणूस हा प्रकाशित होत असतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जो एक प्रकारचा दीप लागलेला आहे, तो दीप म्हणजे या ठिकाणी असलेली ही ताई एक प्रकारची या संन्यास आश्रमामध्ये ती प्रवेश करत आहे. खऱ्या अर्थाने तिचं एक क्रांतिकारी पाऊल असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. तीर तुपकसे जो लढे तो शूर न होय, माया ती जी भक्ती करे हो शूर होय. खऱ्या अर्थाने तिने संसाराचा या उपभोगाचा त्याग करून परमेश्वर मार्गाकडे तिनं आपलं हे पाऊल टाकलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही एक प्रकारची महाव पंथातली ही विरंगणा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून तिच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्यांचा गजर केला पाहिजे. ही भावना तिच्या ठिकाणी का तयार झाली, ही कशामुळे तयार झाली, ही तिच्या ठिकाणी होण्याची कारणं म्हणजे तिने केल्या महाव तत्वज्ञानाचा अभ्यास, सूत्रपाठाचा अभ्यास, स्मृतिस्थळाचा अभ्यास, सूत्रपाठामध्ये आलेली जी अनुसरणाच्या संदर्भातली वचने, जन्माच्या काय अनुपत्ती पडली असती ती ऐशी अनंत जन्मे वाया गेली, रुमणिया शिवनिया जन्म दिलेले, एक जन्म इथं दिजो म्हणजे परमेश्वराला एक जन्म आपण दिला पाहिजे. हा सूत्रपाठातला असलेला सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा संदेश अनुसरण्याचा देव येता आधी होई तुम्ही म्हणतील ती की जे देव तो परमेश्वर श्री चक्र स्वामींचा संदेश तिनं आपल्या जीवनामध्ये आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने ही तिला चालना, ही ऊर्जा कुठून प्राप्त झाली असेल तर स्मृतिस्थळातून एक प्रकारची प्राप्त झालेली असेल. तिच्या ठिकाणी स्मृतिस्थळामध्ये असलेली हिरेसा तिच्या डोळ्यासमोर आलेली असेल, तिच्या ठिकाणी लोकवाईसा डोळ्यासमोर आलेली असेल, किंबहुना रेमाईसा डोळ्यासमोर आलेली असेल. त्या माध्यमातून तिच्या ठिकाणी ही एक प्रकारची भावना तयार झालेली आहे. आणि म्हणून हिराईसाच्या बाबतीत जर थोडंसं उदाहरण देऊन माझ्या बोलण्याला विराम देणं, हिराईसाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, दामोदर पंडित आणि हिराईसा यांना भट्टोबासापासून एक प्रकारचं श्रवण झालेलं होतं. आणि श्रवण झाल्यानंतर हिराईसाला वाटलं आपण अनुसरावं, आपण दीक्षा घ्यावी, म्हणून दामोदर पंडित अशी चर्चा सुरू केली. दामोदर पंडित म्हणले नाही मीच पहिला प्रथम संन्यास घेतो ना. हिराईसा म्हणले मी प्रथम अनुग्रह घेतलेला आहे, मी संन्यास घेते, तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह करा आणि नंतर तुम्ही संन्यास आश्रमामध्ये प्रवेश, तुम्ही संन्यास घ्या. अशा प्रकारची त्यांची बातचीत झाल्यानंतर मग हिराईसाने काय केलं, निंब्याला आले आणि भट्टोबासापासून अनुसरण घेतलं. आणि बराच काळ खंड झाल्यानंतर दामोदर पंडितांनी आपल्या मुलाचा विवाह केला. विवाह केल्यानंतर दामोदर पंडित यायला तयार नाहीत. मग तिनं आपल्या आश्रमातील साधकांकडे एक चिठ्ठी दिली आणि ती चिठ्ठी दामोदर पंडिताकडे पाठवली. आणि दामोदर पंडिताला वाटलं सुकुशल असल्याचं वर्तमान असेल म्हणून ती चिठ्ठी उघडली. पाहिलं त्या चिठ्ठीतलं वाक्य अतिशय महत्वाचं होतं. ते वाक्य असं होतं, अरे ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची का राख खायला थांबला का. असं म्हटल्यानंतर दामोदर पंडित म्हटले आता निघावं लागेल. आतापर्यंत त्या चुलीवर मी तुला बासुंदी खाऊ घातली, खीर खाऊ घातली, तुला लाडू करून खाऊ घातले दिवाळीमध्ये आणि नाना पंचप्रक्वान्न तुला करून खाऊ घातले, आता तिथं खायला कशासाठी थांबलास. असं म्हटल्यानंतर दामोदर पंडित तात्काळ निघाले. याच्यातला संदेश एकच आहे, तुमच्या आमच्या सर्वांना ज्या वेळेला आपला सगळा संसार झालेला आहे, मुलं बाळ झालेली आहेत नव्हे तर लग्न वगैरे मुलांचे झालेले, त्यावेळेला आपण संसारात थांबतो. त्यावेळेला त्या संसारात थांबून आपलाच आपल्या जीवनाचा चिखल करतो. या स्मृती आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचे तेज, एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची प्रेरणा
देणारी आहे. अशा प्रकारे महिलांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे. ह्या मानव पंथाला महिलांचं योगदान आहे. आणि हिराईसाच्या माध्यमातून आमचे दामोदर पंडित अनुसरणाला निघाले म्हणून अनुसरल्याचा देव हा संदेश आमच्या ह्या असलेल्या ताईने आज संन्यास घेतलेल्या असलेल्या ताई हे आपल्याला एक प्रकारचं देत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या परिसरामध्ये हे एक प्रकारचं दीप प्रज्वलन, चेतन दीप प्रज्वलन म्हणजे संन्यास अनुसरणाचं दीप प्रज्वलन ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून जाता आमच्या रामचंद्र बाबांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो. त्यांच्या